काय बाया रंजे, अगं काय म्हणायचं ही? लग्नाचं नवरा बायको नसून सुद्धा ही थेर, आणि ती बी मामांजींच्या घरात. काय चाललंय तुमचं हे सगळं? सगळी लाज विकून खाल्ली आहेत का तुम्ही? विधात्यांच्या घराची अब्रू धुळीत मिळवल्याशिवाय शांत बसणार नाही असं ठरवलंय का तुम्ही? अहो दादासाहेब, यात रायाची काय बी चूक. खबरदार तू मध्ये बोललीस तर तुझ्यामुळेच हे सगळं घर नासलंय. तुझा आणि विधात्यांचा काहीही संबंध नाहीये. आम्ही आमच्या रायाशी बोलतोय. हा विधात्यांचा घरचा प्रश्न आहे. मी कृष्णाला विधात्यांच्या घरातलंच मानतो. तुम्ही सगळेजण समजताय तसं काय बी नाहीये. आम्हाला दोघांना झोप येत नव्हती म्हणून आम्ही फक्त बास झालं. आज आम्ही जे पाहिलं ती ह्या विधात्यांच्या घराची संस्कृती नाहीये. ही असली कीड नकोय आम्हाला या घरात. त्यामुळे ह्या मुलीला इथून निघून जायला सांगा. आम्हाला ती आमच्या डोळ्यासमोर नकोय. जिकडे तिकडे विधात्यांच्या घरावर चिखलफेक होतीये आणि हे सगळं हिच्यामुळे होतंय. बिन लग्नाची बाई अशी पुरुषासोबत राहते तिला काय म्हणतात माहितीये का? ठेवलेली बाई म्हणतात तिला. आणि अशी ठेवलेली बाई आम्हाला या विधात्यांच्या घरात नकोय. काय बोलताय तुम्ही दादासाहेब? काय चुकीचं बोलतोय? आम्हाला हे घर नासू द्यायचं नाहीये. खरं तर तुमच्या सगळ्यांचीच मनं नासली आहेत. तिकडं तिकडं सगळं तुम्हाला चुकीचंच दिसतंय. तुम्ही कृष्णाला हे सगळं नको बोलायला होतं. कृष्णाच्या नखाची पण सर नाहीये या घरात कुणाला. परत जर कृष्णाला दुखावलं तर मी खपवून घेणार नाही. शेवटचं सांगतोय. कृष्णा, मी ठिणगी टाकल्या. आता वनवा कसा पिटतोय ते बघाच. बिन लग्नाची बाई अशी पुरुषासोबत राहते तिला काय म्हणतात माहितीये का? ठेवलेली बाई म्हणतात तिला. कृष्णा, कुठे गेले सर? कृष्णा, 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 कृष्णा. भया राधे, अगं ऊन लागतंय की ग तुला? हा, चल ये इकडं. इकडे सावलीत बांधते तुला. इकडे इकडे ये. ये इकडं. इथं थांब. मामे 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 माझं ऐक ना. नको की वागू असं माझ्या संग. तूच माझ्याशी बोलायचं बंद केलं तर माझं कसं होईल ग मामे? अख्खं जग मला दोष देते. पण तू तरी माझी बाजू समजून घे ना ग.
ती आता निघून गेली. मामी मामी इकडे बघ. मामी तुला माहित आहे ना माझं राया आणि रायाचं माझ्यावर किती प्रेम आहे ते. माझं चुकलं मामी, मला मान्य आहे, पण तुझ्या कृष्णेने हे मुद्दामून नाही केलं ग. आजपर्यंत जेव्हा मी खचली, जेव्हा तुझ्या आदराची गरज भासलीये, तेव्हा 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 तू खंबीरपणे माझ्या पाठीशी उभी राहिली आहेस मामी. आज मला तुझी गरज आहे ग, मला तुझ्या आदराची गरज आहे. मला असं सोडू नकोस की ग. मला मला कुशीत घे ना मामी. मामी मला कुशीत घे ना ग. ती मामी वेगळी होती आणि ती कृष्णी बी वेगळी होती. कधीच भरून निघणार नाहीत अशा जखमा दिल्यात माझ्या काळजाला. तुला खरंच असं वाटतं का ग? तुला त्रास झालेला मला आवडतंय. अगं तू मला आईची माया दिलीयस, आईपेक्षाही मोठी आहेस तू माझ्यासाठी मामे. असं असतं ना तर तू असं वागली नसतीस माझ्याशी. बस झालं, मला नाही बोलायचं तुझ्याशी. तुझं तोंड बी बघायचं नाहीये मला. आजपासून आपला संबंध संपला. मामे मामे असं नको करू मामे. मामे दरवाजा उघड मामे. कृष्णे तू जाग आहेत ना. या घराचा दरवाजा तुझ्यासाठी कायमचं बंद झालं. नाही नाही मामे, माझं ऐकून तरी घे. मामे मामे दरवाजा उघड, माझं एकदा तरी ऐकून घे. मला कोण आहे तुझ्याशिवाय? मला माफ करा वंश, पण माझं तिच्याशी असं वागणं गरजेचं आहे. नाहीतर ती रायांशी परत लगीन नाही करणार आणि ती रायांसोबत बिन लग्नाची राहिलेली मला सहन नाही होणार. अहो गाव काय म्हणेल वंश? माझ्या कृष्टीच्या चारित्र्यावर कुणी बी चिखलफेक केलेली मी नाही सहन करू शकत. वंश, माझ्या जागी तुम्ही असला असतात तर तुम्ही बी असंच वागला असतात ना? का आईचं मन म्हणून तिच्या समध्या चुका पदरात घेतल्या असत्या? वंश, मला कायच कळना झालं मी काय करू. वंश, मला माफ करा. मला तिच्याशी असं वागावं लागतंय. मला माफ करा वंश. मामे दरवाजा उघड की ग मामे. असं नको करूस माझ्यासोबत. मला कधीच वाटलं नव्हतं तू तोंडावर दरवाजा बंद करशील माझ्या. मामे मामे मी इतकी वाईट आहे का ग? नाही, तू लय चांगली आहेस कृष्णा, म्हणूनच तुला एवढा सगळा त्रास सहन करावा लागतोय. अरे तू एवढ्या उन्हातानाचा बिना चपलीचा इथं कसं काय आलास? हा तू बस बरं इथं. कृष्णा, आता तू पण तर अशीच आली आहेस की. दादासाहेबांनी तुला असं बोलायला नको होतं. तू ठेवलेली बाई नाहीयेस कृष्णा, माझं प्रेम आहेस. राधाकृष्णा इतकंच पवित्र प्रेम आहे आपलं. पण हे जगाला कोण सांगणार? जगाचं सोड, घरची सुद्धा आपल्याला साथ देणार नाही. माझ्या मामीनं मला घरात पण घेतलं नाही राया. ज्या घरात मी खेळले बागडले, ज्या घरानं मला लहानाचं मोठं केलं, त्या घराचा दरवाजा माझ्यासाठी कायमचा बंद केला माझ्या मामीनं. कृष्णा, आपलं प्रेम आपली परीक्षा बघतंय. आपण बी द्यायची ती परीक्षा. अजिबात हिंमत हारायची ना. कृष्णा, आपण एकमेकांना नवरा बायको मानलंय. आपणच आपल्याला सांभाळलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे, सावरलं पाहिजे. दुसरं कोण आपल्याला समजून घेईल ह्याची आशाच आपण सोडून दिली पाहिजे. कृष्णा, आता इथनं पुढचा प्रवास आपल्याला एकमेकांच्या साथीनच केला पाहिजे. कुणी आपली साथ देऊ नाहीतर न देऊ, मी आहे ना तुझ्यासोबत. चल.
कुणाकडनंच अपेक्षा ठेवू नको कृष्णा. अपेक्षा भंगाचं दुःख लय मोठं असतं. चल. कृष्णा अगं लय ऊन आहे, डोक्या उड निघे की बरं वाटेल जरा. हा चल. अरे राया केवढं ऊन आहे, तू बी काहीतरी डोक्यावर घे. ही घे अगं काय करतेस हे? घे धर. तुला चटका बसत असताना मी अशी कशी चालू र? जी काय चटका असतील ना ते आपण दोघं मिळून सहन करूया. हे बघा अशी मजा पाहिजे का? अरे ही बातमी बघितली का? पैशांसाठी घेतला घटस्फोट, विधात्यांची सून राहते रायबान विधात्यांसोबत बिना लग्नाची. अरे लका आपल्या सोबत राहायला पण अशी कोणतरी शोधली पाहिजे बर का. आधी लग्न मोडायचं, बायकोलाच ठेवलेली बाई बनवायचं. राया तू नको लक्ष देऊस, तू चल आपला. अरे तिला विचार की आपल्या सोबत राहील का? लका ही आपल्या सोबत राहिली ना तर इशेच एंड. लका दिसते बघ की कशी लका, का आपल्यालाच पाहिजे लका ही. राया राया जाऊ दे त्यांना. कृष्णा माझी बायको आहे, परत जर तिच्याबद्दल असलं काय बोललास तर ह्याच्यापेक्षा बेकार हाल करीन. राया तू चल इथनं, सोड त्यांना, जाऊ दे. राया पाय दे इकडं. कृष्णा काय करतेस? अरे उन्हामुळे पायाला चटके बसले असतील ना, तळवच उंचूनच असतील. हा मलम लावल्यावर बरं वाटेल तुला. दे इकडं. कृष्णा थांब. सावकाश. राया शांत राहा. माझ्या एवढंच चटकं तुला बसलेत की ग? काय रे काय झालं? कृष्णा या पायांना बसणाऱ्या चटक्यांना किमान मलम तरी लावता येते. तुझ्या मनाला जे चटके बसलेत त्याचं काय? माझ्यामुळेच तुलाही सगळं सहन करावं लागले. या सगळ्या अशा अवस्थेला मीच जबाबदार आहे. मीच तुला घटस्फोट घ्यायला भाग पाडलं, माझ्यापासून वेगळं केलं. वेगळं केलंयस, लांब तर केलं नाहीयेस ना?
पुरुषांनी किती बी चुका केल्या ना तरी त्याचं खापर त्या स्त्रीवरतीच फुटतं. माझं चुकलं कृष्णा, मला माफ कर. अरे नको असा विचार करूस. तू ही सगळं माझ्यासाठी केलंस, स्वतःच्या स्वार्थासाठी नाही. आणि कोण म्हणलं माझ्या मनाला चटके बसलेत त्यावर मलम नाही येते? तुझं हे माझ्यावर प्रेम करणं, मला सावरून घेणं, हाच तर मलम आहे. त्यानं खरंच घरच्यांनी तुला दिलेल्या जखमा भरून निघतील का कृष्णा? का नाहीत निघणार? तू माझ्या सोबत आहेस ना तर सगळं चांगलंच होईल. तू स्वतःला दोष देऊ नकोस, त्रास करून घेऊ नकोस. कृष्णा अगं तुला त्रास झाला की मला त्रास होणारच ना. माझ्यामुळे तुला हे दुःख अपमान सहन करावं लागतं. लोकांचं नको नको ते ऐकून घ्यावं लागतं. मला खरंच माफ कर कृष्णा, मला माफ कर कृष्णा. राया, ही अशी माफी मागून मला लाजवू नकोस र. राया, राया, कृष्णा, खाली या लवकर. यांचं म्हणणं आहे की यांना तुम्ही मारलात. तुम्ही मारामारी करून यांची ही अवस्था केली आहे. खरंय का हे? हो खरंय. खरं तर यांचा जीवच घेणार होतो, पण कृष्णाने अडवलं म्हणून वाचली ही पोरं. ही काय गुंडगिरी आहे? विधात्यांच्या घराची जरा तरी लाज बाळगा. हे संस्कार आहेत का या घरचे? बाईवर खालच्या थराला जाऊन बोलणाऱ्या माणसांना काहीच शिक्षा न करता गप्प निघून येणं ही विविधा त्यांच्या संस्कारात बसत नाही. तुम्ही यांनाच विचारा ना, मी यांना का मारले? सांगा रे. अरे बोला की. ए बोला रे पोरांनो, काय चुकीचं बोललाय तुम्ही? कोणालाही घाबरायची गरज नाही, नाहीतरी राहत्यातच की बिन लग्नाचं. आणि बिन लग्नाच्या बाईला आपल्याकडे ठेवलेलीच म्हणतात. बस. तुम्ही या गावचं सरपंच आहे म्हणून तुमचा मान ठेवतोय. यापुढे जर असलं काय बोलला ना तर माझे इतकं वाईट कुणी नाही, लक्षात ठेवा. घ्या दादासाहेब, बघा तुमच्या डोळ्यांनी. तुमचे संस्कार एवढे तकलाद असतील वाटलं नव्हतं. हे काय चाललंय सगळं? या सगळ्यांची माफी मागा. अहो पण या पोरांना काय गरज होती शेरबाजी करायची? तुम्हाला विचारले का कोणी? आम्ही बोलतोय ना. माफी मागा राया. आज ह्याचा समदा कंड चिरतोय का नाही बघ. थांबा. आम्ही तुम्हाला माफी मागायला सांगितली आहे राया. नाही मागू शकत. मी काही बी चुकीचं केलेलं नाहीये. कृष्णाचा अपमान करणाऱ्यांची अजिबात गई केली जाणार नाही. मग माफी तर लई लांबची गोष्ट आहे. दादासाहेब तुम्ही काही बी केलं ना तरी मी या माणसांची अजिबात माफी मागणार नाही.